आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मराठी विषयातील मुळाक्षरे व त्यातील स्वर, व्यंजने, बाराखडी आणि संपूर्ण मराठी व्याकरण आपण यामध्ये शिकणार आहोत. तर सुरुवात करूया सर्वात आधी मुळाक्षरातील स्वराद्वारे. तर स्वर आपल्याला माहीतच आहे आणि तुम्हालाही माहीत असेल मुलांना, तुम्ही शाळेत शिकलाच असाल की स्वर हे काय असतात. तर स्वर हे काय असतात? अ पासून अहंपर्यंत यांना काय म्हणतात? स्वर. आणि व्यंजने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर मी आशा करते की या मराठी जे मी व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओद्वारे तुम्ही खूप सरळ आणि सोप्या भाषेत मराठी भाषा लिहिणं वाचणं शिकणार आहात. तर सुरुवात करूया स्वरांद्वारे. आधी स्वर आहे अ. तर वाचणं शिकूया आधी. अ आहे अननसचा, आ आहे आईचा, ई आहे इस्त्रीचा, ई आहे लिंबूचा, उ आहे उकडीचा, ऊ आहे ऊसाचा, रू आहे ऋषीचा, ए आहे एडक्याचा, ऐ आहे ऐरणचा, ओ आहे ओढ्याचा, औ आहे औषधाचा, अंग आहे अंगूचा, अंग आहे वाङ्मयाचा. तर अशाद्वारे खूप ताला व लय सुराद्वारे तुम्ही जर हे वाचायला शिकाल तर खूप लवकर तुम्हाला हे पाठांतर पण होतील. पूर्ण स्वर तुम्हाला लक्षात राहतील. आणि या स्वरांची मी एक छोटीशी कवितासुद्धा तुमच्यासाठी बनवली आहे मुलांनो. तर त्या कवितेला सुद्धा आपण वाचून घेऊया. आली 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 स्वरांची गाडी बघा आली, झाली 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 झाली, स्वरांना वाजण्याची सुरुवात झाली, मग स्वरांबरोबर सर्वांची घट्ट गट्टी जमली. पुन्हा वाचूया मुलांनो. आणि तुम्ही पण हे वाचून घ्याल, व्हिडिओ बघाल आणि तुम्ही पण हे गाणं लय ताल सुराद्वारे वाचायला शिकाल. आली 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 स्वरांची गाडी बघा आली, झाली 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 झाली, स्वरांना वाजण्याची सुरुवात झाली, मग स्वरांबरोबर सर्वांची घट्ट गट्टी जमली. आशा करते मुलांनो की तुम्हाला हे माझा व्हिडिओ हा खूप आवडला असेल आणि याद्वारे तुम्ही स्वर खूप लवकरात लवकर सरळ व सोप्या भाषेत शिकाल. आणि पुढल्या व्हिडिओमध्ये मी घेऊन येईल स्वरातील अ हा अक्षर, आपण त्याला लिहून आणि वाचणंही शिकूया. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच लाईक करा आणि काही कमीतरता असेल तर ती पण मला कमेंट्सद्वारे सांगा आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.